जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश, महाराष्ट्राच्या हक्काचे 10.79 TRAMEGACOULOMB नर्मदा पाणी मिळणार असल्याची माहिती भाजपाचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे 10.79 TRAMEGACOULOMB नर्मदेचे पाणी राज्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे विशेषतः नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार व्यक्त करीत असल्याचे भाजपाचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। नर्मदा पाणीपुरवठा लवादानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये नर्मदेच्या पाण्याचे वाटप निश्चित करण्यात आले असून त्यानुसार महाराष्ट्राला 10.79 TRAMEGACOULOMB पाण्याचा हिस्सा मंजूर आहे। सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला त्याच्या वाट्याची 27% वीज मिळत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणीही मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला। दिल्ली येथे 4ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राला 10.79 TRAMEGACOULOMB पाणी मिळण्यास मंजुरी मिळाली। यापैकी 5 TRAMEGACOULOMB पाणी नर्मदा तापी वळण योजनेद्वारे तर उर्वरित 5 TRAMEGACOULOMB पाणी गुजरातमधील तापी नदीवरील उकाई धरणातून उपसा योजनेद्वारे महाराष्ट्रात आणण्याचा प्रस्ताव आहे। या दोन्ही योजनांचा सर्वाधिक लाभ नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे। तापी नर्मदा वळण योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील खडकी, लेकडा, वेलखेडी, मोजरा, राजबर्डी आणि शेलकुई या ठिकाणी 6 वळण बंधारे बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पातून सुमारे 1150 मेगावॉट वीजनिर्मितीचाही प्रस्ताव असून नंदुरबार जिल्ह्यातील 26,526 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या हक्काच्या नर्मदा पाण्यासाठी ठाम भूमिका घेतली होती। त्यानुसार प्रशासनाने योजनांचे नियोजनही सुरू केले होते। काही तांत्रिक बाबी आणि बाधित भागातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत। आता महाराष्ट्राच्या हक्काचे 10.79 TRAMEGACOULOMB पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या योजनांना गती मिळेल असा विश्वास विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या हितासाठी या दोन्ही योजना लवकरात लवकर प्रत्यक्षात उतराव्यात यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही विजय चौधरी यांनी यावेळी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या उपस्थित झालेल्या 4 राज्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर महाराष्ट्र विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प नर्मदा आणि उकई डॅम मधनं बॅकवॉटर पाणी आणण्याचा जो काही त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून त्यांनी घेतलेली आग्रही भूमिकेमुळे विशेषतः नंदुरबार जिल्ह्याला आणि उत्तर महाराष्ट्राला 10.79 TMC पाणी या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यातलं 5 TMC पाणी हे नर्मदा आणि 5 TMC पाणी हे उकई धरणातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला या ठिकाणी फार प्रचंड फायदा होणार आहे। जवळपास 27,000 हेक्टर ही जमीन जी कोरड आहे, केवळ शेतकरी पावसातच त्या ठिकाणी त्या शेतीचा मशागत करतात, पिकाची पेरणी करतात। त्या शेतकरी बांधवांना आता 12 पीक त्या ठिकाणी घेता येतील। 3 पीक ते घेऊ शकतात आणि याच्याबरोबर या शेतकरी बांधवांचा विकासाचं देखील या ठिकाणी या निमित्तानं एक दालन उघडं झालेलं आहे। शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। आदिवासी बांधवांना याच्यात व्यापक स्वरूपामध्ये फायदा होणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की केवळ शेतकरी नाही तर शेतीला पूरक असलेले व्यवसाय जे आहेत, उद्योग व्यवसाय असेल, कारखानदारी असेल, त्याला देखील या निमित्तानं चालना मिळेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार जिल्ह्यात कारखानदारी या ठिकाणी उभी राहील
आणि त्याच्यातून हजारो बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. अशा प्रकारचं महत्वपूर्ण कार्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीने, उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे की या 10.79 TMC जे पाणी नंदुरबारला या ठिकाणी उपलब्ध होईल, त्याच्यातला विशेषतः जो आमचा दुर्गम भाग आहे, त्यामध्ये धडगाव असेल, मुलगी असेल, शेलकुई असेल, या सगळ्या परिसराचा एक सर्वांगीण व्यापक विकास या ठिकाणी होणार आहे. आणि या निमित्तानं जंगलचं सुद्धा संवर्धन होईल, कारण की पाण्याची उपलब्धता होईल. आज आमचा आदिवासी ग्रामीण भागातील, विशेषतः सातपुड्या दऱ्या खोऱ्यातील आमचा जो बांधव आहे, आदिवासी बांधव आहे, तो पाण्यासाठी 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर जो जातो, त्याची सुद्धा या ठिकाणी पायपीट थांबणार आहे. त्याला घरी आपल्या नळ योजनेद्वारे त्याचा घरापर्यंत त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी सुद्धा मिळेल. म्हणजे शेतीच्या उद्योग व्यवसाय आणि पिण्याचा पाण्याचा सुद्धा या निमित्तानं प्रश्न मार्गी लागणार आहे. मला असं वाटतं की आदरणीय देवेंद्रजींनी नंदुरबारच्या जिल्ह्यासाठी हे केलेलं ऐतिहासिक कार्य आहे. त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो.